रामकृष्ण हरी मित्रांनो, आजकाल बेडवर्गीय पिके आहेत जसे की मिरची, टोमॅटो, वांगी. तर अशी बेडवर पिके आपण करतो, त्याच्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पाहायला मिळतो. तिथं काय होतं, एकतर मजुरांनी जर काम करून घेतलं तर खूप खर्चिक होऊन जातं, किंवा मग तणनाशक जर मारलं तर त्याचा परिणाम झाडांवर पण त्याचा वाईट परिणाम होतो. अशाच आपण बेडवरच्या पिकांमध्ये चालणारा छोटासा 18 इंचमध्ये आणि जास्त पॉवरचा म्हणजे 6.5 HP पॉवरचा रोटावेटर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्याची माहिती घेण्यापूर्वी आपण आपलं इंट्रोडक्शन थोडंसं मी देतो. माझं नाव किशोर एकनाथ आमले, माझी कंपनी आहे बळीराजा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, आणि याच्यामध्ये आपण नवीन नवीन इनोव्हेशन्स आयडियाज वापरून शेतकऱ्यांचे जसे कामं सोपे होतील अशा पद्धतीने आपण तिथे काम करत असतो. तर या बळीराजा रोटरीच्या बद्दल आपण थोडीशी ब्रीफमध्ये माहिती घेऊया. हे कशा प्रकारे काम करतं, याला मायलेज किती, याला ऑपरेटिंग तुम्ही कशा प्रकारे करू शकता. तर ही सगळी माहिती आपण थोड्यात पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, याची जी ब्लेडची रुंदी आहे टोटल 18 इंच आहे. 8 ब्लेड ह्या बाजूने, 8 ब्लेड त्या बाजूने, म्हणजे 16 ब्लेड याला टोटल लावलेले आहे. याला तुम्ही वाढवून 24 ब्लेड पण करू शकता. तर दुसरं म्हणजे याला 6.5 HP पेट्रोलमध्ये इंजिन दिलेलं आहे. ॲव्हरेज जर विचार केला तर तुम्ही ॲव्हरेज याला तासाला 1 लिटरपर्यंत हे पेट्रोल घेतं. ऑइल डिप एअर फिल्टर याला दिलेला आहे. आणि ही स्टार्टरची रस्सी आहे, हा एक्सलेटर लिव्हर आहे. एक्सलेटर लिव्हर तसा एक्सटेंड करून हातामध्ये घेतलेला आहे. तर आणि याला हँडलचा तुम्ही हाईट पण ॲडजस्टमेंट करू शकता, तुमच्या ऑपरेटरच्या हाईटनुसार वरती खाली करू शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे याला वापरायचं कसं. आता वापरायची पद्धत खूप सोपी आहे. हा जो आहे हा क्लच आहे, मेन क्लच. हा जेव्हा तुम्ही वरती ओढता तेव्हा क्लच एंगेज होतो, म्हणजे मशीन पुढे चालायला सुरुवात करतो. आणि रिलीज करायचं असेल तेव्हा छोटा लिव्हर आहे, छोटा लिव्हर जर वरती ओढला तर क्लच न्यूट्रल होऊन जातं. हे ऑन ऑफचं स्विच आहे, चालू करून हे ऑनवर ठेवायचं आणि मग रस्सी ओढायची. दुसरं म्हणजे याला 2 गिअर आहेत, एक स्लो आणि एक मागं वळलं तर फास्ट. आणि जर रिवर्स जर घ्यायचा असेल तर रिवर्समध्ये न्यूट्रलला ठेवायचं आणि क्लच ओढायचा. हा इकडचा रिवर्सचा क्लच आहे, हा दाबला तर मशीन मागे यायला सुरुवात होते. हा म्हणजे हा एक्सलेटर याला दिलेला आहे. इथं तुम्हाला थोडंफार स्टोरेज वगैरे काही करायचं असेल, कपडा किंवा पानं वगैरे असेल तर ठेवू शकता. हँडलची ॲडजस्टमेंट इथं आहे. तिकडून या. इथं एक छोटंसं स्टँड कंपनीने प्रोव्हाइड केलेलं आहे. जर मशीन उभं करायचं तर स्टँडवरती उभं राहतं. दुसरं म्हणजे स्टार्ट करण्याची प्रोसेस कशी आहे. स्टार्ट करताना हा चोकचा लिव्हर आहे वरचा व्हाईटवाला, हा व्हाईटवाला एअर चोक आहे. आणि हा पेट्रोलचा लिव्हर आहे खालचा. हा जर पेट्रोलचा लिव्हर ऑनवर ठेवायचा आणि मग चोक मागं वाढायचा आणि मग स्टार्टरची रस्सी ओढली, अशा प्रकारे रस्सी ओढायची. ही चालू झालं आणि चोक ढकलून दिला की मशीन ऑपरेटिंग पोझिशनला येणार आहे. तुमचं हे बंद करायचं बटन आहे. अशा प्रकारे हे मशीन स्टार्ट होतं. तर याला चालवायची पद्धत 1 मिनिट मी तुम्हाला थोडंसं चालवून आपण डेमो पाहूया शेवटला. दुसरं म्हणजे हे तुम्ही कशामध्ये वापरू शकता. आपली बेडवर्गीय पिके आहेत, बेडमध्ये घेतो, मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लावर. जर बेडमध्ये चालत असेल तर 18 इंच रुंदीमध्ये तुम्ही याला मशागत करू शकता. तुमचा लवाळा असेल, काँग्रेस असेल, तर अशा प्रकारे पूर्ण पिकांमधील तणांचा नायनाट या यंत्राच्या सहाय्याने तुम्ही करू शकता. आता हे यंत्र तुम्ही खरेदी कसं करायचं आहे. खरेदी करायचं असेल तर खाली नंबर स्क्रोल होत आहे, आमची वेबसाईट आहे, त्याच्यावरून तुम्ही ऑर्डर करू शकता. नंबर स्क्रोल असेल त्याच्यावर व्हॉट्सॲपमध्ये मेसेज करा. याचा स्क्रीनशॉट, या व्हिडिओचा स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे की हे यंत्र आम्हाला खरेदी करायचं आहे. तर खरेदी करण्यासाठी याचा डिलिव्हरी प्रोसेस तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणपर्यंत ट्रान्सपोर्टने हे मिळतं. याची किंमत सध्या 35,000 रुपये एवढी आहे, म्हणजे 2025 मध्ये 35,000 रुपयाची किंमत आहे. आणि याला खरेदी करायला 5,000 रुपये तुम्हाला ॲडव्हान्स भरावं लागतात आणि बाकीचे पैसे कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने द्यायचे, म्हणजे आल्यानंतर तुम्हाला जमा करायचे. आणि असेंब्लीसाठी तुम्हाला व्हिडिओ पाठवला जाईल आणि व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः असेंब्ली त्या ठिकाणी करू शकता. अशा प्रकारची खरेदी करायची पद्धत आहे. आणि कंपनीत जर येऊन खरेदी करायचं असेल तर आमच्या कंपनीचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट डिंगोरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. अहमदनगर कल्याण हायवेवरती आळेफाटा नावाचं एक क्रॉस पॉईंट आहे. आळेफाट्यावरून तुम्ही जर कल्याण हायवेला 20 किलोमीटर अंतर कापलं तर डिंगोरे असं गाव आहे. गावामध्येच आमले शिवारात नदी क्रॉस केल्यावरती आमचं बळीराजा ॲग्रोटेकचं वर्कशॉप आहे. तर इथे येऊन सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तत्पूर्वी तुम्हाला जागेवर येऊन खरेदी करायचं असेल तर पहिली ऑर्डर द्यावी लागेल, तरच हे मिळतं. आता मी थोडक्यात तुम्हाला चालवून दाखवतो. चालू करायची पद्धत सोपी. हे बटन ऑनवर ठेवायचं, चोक मागं ओढायचा, रस्सी मारली, चोक पुढं दिला, एवढी प्रोसेस झाली. थोडी रेस द्यायची, रेस दिली, हे पहा आता. आणि हा क्लच ओढायचा, सॉरी गिअर पहिला टाकायचा. आता मी याला स्लोवर टाकतो कारण मी याला एका हाताने चालवतोय. अशा प्रकारे तुम्ही
याला ऑपरेट करू शकता. याला जर तो दात लावलेला आहे सपोर्टसाठी, तो दात तुम्ही पूर्ण दाखव लांबून. आता याला दोन्ही हाताने चालवावं लागतं, त्याच्यामुळे आता एका हाताने चालू थोडीशी मजा. याला मागे आम्ही फास्ट ॲडजस्ट केली, ती तुम्हाला पण करायची आहे. उभा जो दात आहे त्याला तुम्ही एक आडवी पट्टी वेल्डिंग करून घेऊ शकता. अशा प्रकारे हे चालवायची पद्धत आहे. थोडक्यात मेंटेनन्स मी तुम्हाला दाखवतो याचा. थांबा, आता बंद करा. थोडक्यात मेंटेनन्स कसा करायचा तुम्हाला दाखवतो. मेंटेनन्ससाठी याला इथं ऑइल बाथ फिल्टर असतो, ऑइल डीप फिल्टर. तर या फिल्टरमध्ये ऑइल साफ करून घ्यावं लागतं. मध्ये स्पंज असतो, स्पंजसुद्धा पेट्रोलने धुवून घ्यावा लागतो. इथं ऑइल टाकण्यासाठी आहे. सर्व्हिसिंग तुम्हाला प्रत्येकी 10 तास चालवल्यानंतर सर्व्हिसिंग करायची आहे. आता हे ऑइलचं आहे, याच्यामध्ये ऑइल 600 ml ऑइल बसतं. तर या तोंडामध्ये तुम्हाला ऑइल भरायचं आहे. ऑइल काढायला इकडून ड्रेन प्लग आहे, इथं खाली ड्रेन प्लग आहे. दर 10 तासाला ऑइल काढून घ्यायचं, बदली करून टाकायचं. दुसरं म्हणजे इथं गिअर ऑइल आहे या बाजूनी. तर गिअर ऑइल याच्यामध्ये 2-3 लिटर ऑइल बसतं. तोंडापर्यंत लेवल येसपर्यंत ऑइल तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं आहे. आता हे वन टाईम आहे, वर्ष 1.5 वर्षातून एकदा करायचं आहे. आणि हे इकडचं इंजिनचं जे ऑइल आहे ते तुम्हाला प्रत्येकी 10 ते 12 तासाला वर्किंग आवर्सला बदलायचं आहे. तर अशा प्रकारचा मेंटेनन्स आहे. यंत्र कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. खाल हा चॉक हां चालू. पुढं ओके. थांब, न्यूट्रल कर. रेस दे अजून. जाऊ दे, चालू आता.